अजिबात मसालेदार न लागणारी तरीही चवीला अतिशय सुंदर लागणारी अशी हिरव्या वाटणातली वांग्याची भाजी आपण बनवणार आहोत. त्यासाठी 2 ते 3 चमचे धने मध्यम गॅसवर 1 मिनिट भाजून घ्यायचे. त्यानंतर 1 मूठ शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. ते एका वाटीत काढूया. 1 वाटी कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि मूठभर फुटाणे घ्यायचे. 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या खलबत्त्यात ठेचून घ्यायच्या आहेत आणि बाकीच्या वस्तू मिक्सरमध्ये काढून वाटण करून घ्यायचं. 5 ते 6 वांगी स्वच्छ धुवून घेतली. त्याचे थोडेसे देठ कापलेत आणि एका वांग्याचे 5 ते 6 उभे काप करून घ्यायचे. साईडला मी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं. गॅसची फ्लेम मध्यम करायची. आता घालूया लसूण आणि मिरची ठेचलेली. ती व्यवस्थित भाजली की अर्धा चमचा हळद घालूया आणि मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण टाकूया. आता ह्या पद्धतीने केलेली भाजी चवीला खूप छान लागते. अजिबात मसालेदार लागणार नाही आणि बनवायला जास्त वेळही लागत नाही. 2 ते 3 मिनिट मध्यम गॅसवर हे वाटण छान भाजून घ्यायचं. तेल सुटायला लागलं की थोडीशी कोथिंबीर घालूया आणि 1 वाटी कोमट पाणी घालूया. शक्यतो कोमट पाण्याचाच वापर करायचा म्हणजे भाजीची चव छान येईल. ह्या सर्व ग्रेव्हीला 1 उकळी आली की याच्यामध्ये घालूया वांग्याच्या फोडी. मिक्सरमधून वाटण काढतानाच मी त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं. आता ह्या ग्रेव्हीला 1 उकळी आली की वर ठेवूया 1 प्लेट आणि त्याच्यामध्ये टाकूया साधारण अर्धी वाटी पाणी. भाजीला पाणी कमी पडलं तर ह्याच्यामध्येच टाकत जायचं. 3 ते 4 मिनटात ही भाजी छान शिजल्या जाईल. तर 3 ते 4 मिनटानंतर आपली भाजी शिजत आलेली आहे. अजून एखादा मिनिट शिजवली की भाजी व्यवस्थित शिजली जाईल. भाजी शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर. तर आपली एकदम चवदार, अजिबात मसालेदार न लागणारी अशी टेस्टी भाजी तयार आहे. बाहेर पाऊस पडत आहे. अशा वातावरणात गरमागरम ही भाजी, भाकरी, ठेचा, कांदा हे सर्व असेल तर अजून काय पाहिजे. तर नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप सुंदर बनते. तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.